नमस्कार. IPLमध्ये प्लेऑफसाठी नेमकी कोणत्या संघाला कशी संधी असणार आहे आणि आता उर्वरित IPLमध्ये कोणत्या संघाला किती विजय मिळवायचे तेव्हाच ते प्लेऑफचं स्थान निश्चित करतील याची एक ना अनेक अशा विविध प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात महत्त्वाची माहिती महत्त्वाची अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळेल. आणि व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. IPL 2026मध्ये प्लेऑफसाठी कोणाला कशी संधी असेल हे आपण आता जाणून घेऊयात. IPL 2026मधील 70 साखळी सामन्यांपैकी 56 सामने झालेले आहेत, पण अजून एकाही संघाचा प्लेऑफमध्ये अधिकृतपणे प्रवेश निश्चित झालेला नाही आहे. दिवसेंदिवस उत्सुकता वाढत आहे. नेमकं कोणता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल आणि गुणतालिकेमध्ये पहिल्या क्रमांकाला कोणता संघ विराजमान होईल? गुजरात, बँगलोर तसेच हैदराबाद हे तिन्ही संघ सध्या प्लेऑफच्या शर्यतीमध्ये खूप स्पर्धा करत आहे आणि प्लेऑफ गाठण्याची शक्यता यांची अधिक आहे. पण चौथा संघ नेमका कोणता असेल याची उत्सुकता क्रीडाप्रेमींना लागून राहिलेली आहे. IPL 2026मध्ये प्लेऑफसाठी पाच संघांमध्ये चढाओढ निर्माण झालेली आहे. ती कशी आणि काय ते आपण आता जाणून घेऊयात. लीग टप्पा संपण्यासाठी आता फक्त 10 दिवस शिल्लक आहे. म्हणजे IPL 2026 आता अखेरच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघाचा प्रवास हा IPL 2026मधून संपलेला आहे. दोघी संघ स्पर्धेबाहेर फेकले गेलेले आहेत. पंजाब संघाने सलग 4 पराभव पाहिलेले आहेत आणि लगातार 4 पराभव त्यांचे झालेले आहेत. त्यांचे 11 सामन्यातून 13 गुण झालेले आहेत आणि पुढील फेरीत जाण्यासाठी त्यांना किमान अजून 2 सामने जिंकण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्यांचे 3 सामने शिल्लक आहे, त्यात 2 विजय मिळवणे आवश्यक आहे. त्यात 3पैकी 2 सामन्यात जर ते पराभव झाले तर त्यांचं आव्हान संपुष्टात येईल. चेन्नई सुपर किंग्स पहिल्या सलग 3 पराभवानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केलेलं होतं. गेल्या 8 सामन्यांपैकी 6 सामन्यात ते विजयी झालेले आहेत, म्हणजे विजय मार्गावर परतलेले आहेत. उर्वरित 3ही सामन्यात त्यांना विजय मिळवला तरच त्यांची पुढील फेरीमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे. त्यांचे पुढील सामने लखनौ, हैदराबाद आणि गुजरात या 3 मोठ्या संघाविरुद्ध आहेत. लखनौ विरुद्ध ते हारले तर पुढील दोन्ही सामने त्यांना मोठ्या फरकाने जिंकायचे. पण सध्या तर हैदराबाद आणि गुजरातची स्थिती बघता हे आव्हान चेन्नईसाठी नक्कीच सोपं नाही आहे. तिसरा संघ आहे राजस्थान रॉयल्स संघ. 11 सामन्यातून 12 गुण त्यांच्या खात्यावर जमा आहेत. शेवटच्या 7पैकी 5 सामन्यात त्यांनी पराभव पाहिलेला आहे. पुढीलपैकी 3पैकी किमान 2 सामने त्यांनी जिंकणे आवश्यक आहे आणि त्यांचे सामने आहे दिल्ली, लखनौ आणि मुंबई. लखनौ आणि मुंबई हे स्पर्धेबाहेर गेल्यामुळे यांच्या सामन्याला काय वैशिष्ट्य राहणार नाही. दिल्लीचा संघही स्पर्धेतून जवळपास बाहेरच गेलेला आहे. पुढचा संघ आहे दिल्ली कॅपिटल्स. पण या संघाने अजून देखील आशा सोडलेली नाही आहे. 12 सामन्यात त्यांचे 10 गुण झालेले आहेत. प्लेऑफची शक्यता गाठण्याची अत्यंत शक्यता त्यांची कमी आहे. पण मोठ्या फरकाने ते पुढील त्यांचे 3ही सामने जर जिंकले तर नेट रन रेट त्यांचं चांगलं होईल. पण त्यांना अडचण ही कायम राहील, कारण पुढे असणारे राजस्थान रॉयल्स संघ, चेन्नईचा संघ त्यांच्या प्रतिस्पर्धी संघ असणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघ सलग त्यांनी 6 पराभवानंतर पुनरागमन केलेले आहे आणि पुढील ते सर्व मॅचेस जिंकत आलेले आहे. मागील सामने सलग 4ही ते जिंकलेले आहेत. किमान 17 गुणांपर्यंत ते पोहोचू शकतात. त्यांच्या अजून 3 सामने शिल्लक आहेत. उर्वरित सामने त्यांचे ते घरच्या मैदानावरती खेळणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी आशेचा एक किरण अजून देखील असू शकतो. उर्वरित 3ही सामने मोठ्या फरकाने जर जिंकले तर कोलकाता नाईट रायडर्स संघसुद्धा शर्यतीमध्ये असू शकतो. अशा रीतीने 5चे संघ 4थ्या स्थानासाठी इच्छुक आहे. पहिले 3 संघ गुजरात, बेंगलोर, हैदराबाद हे 3 प्लेऑफ गाठण्याची शक्यता अधिक आहे. 4थ्या जो संघ आहे ते आपण बघितले, 4थ्या स्थानासाठी खूप स्पर्धा आहे. 5 संघ स्पर्धेत आहे. पंजाब, चेन्नई, राजस्थान, दिल्ली आणि कोलकाता असे 5 संघ 4थ्या स्थानासाठी इच्छुक आहे. तर नेमकं बघूया की 4थं स्थान नेमकं कोण पटकावणार आहे आणि यावर्षीची IPL ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार आहे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. चॅनलला जर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच IPL संदर्भात महत्त्वाचे अपडेट खेळाडूंनी केलेले रेकॉर्ड्स, विक्रम, वैयक्तिक माहिती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल. धन्यवाद.